फेसबुकवर होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप हे भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार अब्रू नुकसानीचे कृत्य ठरू शकतात, ज्यामध्ये बोलणे किंवा लिहिण्यातून बदनामी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते। हे आरोप अनेकदा कामाच्या मुद्द्यांवरून किंवा व्यक्तिगत टीका करून केले जातात, ज्याला प्रत्युत्तर देण्याचेही प्रयत्न होतात। विविध घटनांमुळे सध्या बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील कलगीतुरा सर्वांनाच माहिती आहे। दोघांचेही कार्यकर्ते सध्या फेसबुकवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। पण यामुळे होतंय काय, तर एकमेकांच्या बद्दल निर्माण होणारी फक्त द्वेषाची भावना। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे गोविंद फड यांची फेसबुकवरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे। धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, जरांगे सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशी पोस्ट गोविंद फड यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे। या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टमुळे बीड जिल्ह्यात जरा खळबळ उडाली आहे। गोविंद फड हे परळी बाजार समितीचे माजी सभापती आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय फड यांची फेसबुकवरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे। धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खाल्लास, जरांगे सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशी पोस्ट फड यांनी केली आहे। इंग्रजी भाषेमध्ये ही पोस्ट टाकण्यात आली आहे। नेमकी अशी पोस्ट का केली, या संदर्भात माहिती भेटू शकली नाही। बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपचं सत्र सुरू आहे। यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, महादेव मुंडे हत्या प्रकरण असो की मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, अशा विविध मुद्द्यांवरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। तसेच विविध आंदोलनांदरम्यान नेते मंडळींवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ उडाली। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जातोय। काही जणांनी या पोस्टला खुलं आव्हान म्हणून पाहिलं असून राजकीय दबावाखाली अशी भाषा वापरणं चुकीचं असल्याची टीका केली जाते। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फड यांच्या भूमिकेचं समर्थन केलं येत आहे। पण सर्वात महत्त्वाचं एकच, जे आधी सांगितलं, ते म्हणजे एकमेकांवर निर्माण होणारी द्वेषाची भावना। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।